आई बाबांनीच जर मुलाचं भविष्य खराब केलं तर तुमच्या मुलाच्या मेंदूचं नुकसान होतंय आणि हे शाळेमुळे नाही, तुमच्यामुळे होतंय. हो, ही सुरुवात तितकीच कडू आहे. कारण ही गोष्ट फक्त एकाच घरात घडत नाहीये. हजारो मुलं आज या अडचणीतून जात आहेत आणि त्यांना शत्रू शिक्षक नाही, तर ताण देणारा आवाज आहे, आपल्याच घरातला. एका दिवशी एका आईचा कॉल आला. सर, माझा मुलगा 10वीत आहे, पण काही लक्षच देत नाही. कितीही बोललं तरी काही फरकच पडत नाही. मी त्या मुलाला भेटलो. शांत होता, पण डोक्यात आणि डोळ्यात भीती होती. मी त्याला विचारलं, काय झालंय रे? तो म्हणाला, सर, मी वाईट नाहीये, पण माझे बाबा दररोज म्हणतात तुझं काहीही होणार नाही. तो आवाज त्या मुलाच्या डोक्यात रिपीट होत राहतो आणि मग जेव्हा त्याने पेन घेतला, पेपर उघडला, तर काहीच आठवणीत राहत नाही. मेंदूमध्ये एक भाग असतो, ॲमिग्डाला. तो जबाबदार असतो भावना, रिस्पॉन्स आणि धोक्याच्या वेळी सिग्नल देण्यासाठी. जेव्हा घरात सतत राग, दडपण, तुलना असते, तेव्हा ॲमिग्डाला सतत अलर्टवर जातो आणि जे काही शिकवणं असतं ते सगळं ब्लॉक होतं. फिअर सप्रेसेस मेमरी, असं शास्त्र सांगतं. म्हणजे आपल्या प्रेमाखातर आपण मुलांवर ओरडतो, पण त्या ओरडण्याने त्यांचा मेंदू शिकणं थांबवतो. माझ्या एका क्लासमध्ये श्रुती नावाची मुलगी होती. शब्दशः मेहनती, पण तिच्या चेहऱ्यावर कायम एक प्रश्न, मी पुरेशी आहे का? कारण रोज घरात कंपॅरिझन. बघ शेजारच्या मुलीला, आणि मग तिचं वाक्य, सर, मी जेवढं शिकते तेवढं आठवतच नाही. त्या दिवशी मला जाणवलं, श्रुतीसारख्या मुलींचा दोष अभ्यासात नाही, दोष आहे संवादाच्या पद्धतीत. मुलांना ओरडण्याऐवजी संवाद हवा असतो. तुमचा तू काहीच करणार नाहीस या वाक्याने त्यांच्या मनात एक प्रोग्रामिंग होते, मी काहीच नाही. एका विद्यार्थ्याच्या बाबांनी त्याला दररोज एकच वाक्य ऐकवलं, मुला, तू जे शिकतोस त्यामागचा प्रयत्न महत्वाचा आहे. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. त्या मुलाचा आत्मविश्वास वेगळ्याच उंचीवर होता. आज आपण पालक म्हणून, शिक्षक म्हणून विचार केला पाहिजे. मुलाला शिकवताना आपण त्याचा मेंदू सक्षम करत आहोत की बंद? उपाय खूप मोठा नाही. संवाद वाढवा, तुलना थांबवा, चुका झाल्यावर त्याचं कारण विचारा. असं विचारायला शिका आणि दररोज फक्त एक वाक्य, तुला जमेल. आजचा व्हिडिओ म्हणजे आरसा आहे पालकांना, शिक्षकांना आणि मुलांनाही. हा होता सत्याचा आरसा सिरीजचा एपिसोड 2, आपला क्लास तर्फे, जिथे केवळ अभ्यास नाही तर आयुष्य घडवायला शिकवतात. एपिसोड 3 मध्ये आपण बघणार आहोत, मेंदू डाउनलोड करतोय की ओव्हरलोड. आज आपण मुलांच्या मेंदूत माहिती भरतोय, पण त्यांचा मेंदू म्हणजे स्टोरेज किंवा पेनड्राईव्ह नाही, तर तो आहे प्रोसेसर. जर ब्रेक नसेल तर लोड वाढल्यावर मेंदू आपापच बंद होणार. त्यामुळे अभ्यास असूनही का मुलं विसरतात? मग मुलांचं मेंदू अपग्रेड कसं करायचं, हे शास्त्रीय आणि भावनिक दोन्ही पातळीवर उलगडणार आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये पहा एपिसोड 3, मेंदूचा मेसेज, रात्री 8 वाजता. आणि रात्री रोज 9 वाजता मी येतोय फ्री आपला क्लास घ्यायला.